मुंबईमध्ये देखील नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद सारखी पुनरावृत्ती। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ, पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरुद्ध गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात केलं जाणार हजर। 6व्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून होणार कोठडीची मागणी। सुनावणी दरम्यान तपासातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टात मांडले जाण्याची शक्यता। अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न। उरणमधील चांजे इथं 58.5 लाखात जमीन खरेदी। बाजारभाव 3 ते 4 कोटी रुपये असताना सुद्धा स्वस्तात व्यवहार। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची एसआयटी कडून पुन्हा चौकशी। आई कल्पना खरात बाबत माहिती मिळवण्यासाठी चौकशी। खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबतही कसून तपास। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपीच्या घरातून पीडितेचं आधार पॅन कार्ड जप्त। झाडाझडतीमध्ये पीडितेची कागदपत्र आणि कपडे हस्तगत। पीडितेच्या नावावर बँक खातं उघडल्याचा संशय। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातून घेतला ताबा। सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार। पार्थ पवारांकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 30 जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द। प्रज्ञा सातव यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 58.17% मतदान, तर राहुरीसाठी 55% अधिक मतदान। 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल। इंधन दरवाढीच्या अफवांवर पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। इंधन दरवाढीचं वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याची प्रतिक्रिया। इंधन दरवाढ होणार नसल्याची माहिती। मुंबईमध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार। मुंबईतील तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता। पुढील 2 दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यामध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई। प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत। बनावट नकाशे, खोटे शिक्के, सह्यांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप। केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीत। ब्रिटिशकालीन नाव असल्यानं बदलण्याची शिफारस। आरोग्य समिती आज काय निर्णय घेणार याकडे लक्ष। भंडाऱ्यावरून पवनीच्या दिशेने जाणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक। भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, तर 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती। लग्न कार्य आटोपून परतताना काळाचा घाला। इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। दोन्ही देशाच्या शिष्टमंडळाची ट्रम्प व्हॅन्स यांच्याशी चर्चा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणची मोठी कारवाई। इराणच्या नौदलानं हॉर्मुझमधून जाणारी मालवाहू जहाजं रोखली। इराणकडूनच थरारक व्हिडिओ समोर।